अशोक खरातच्या चौकशीला अनेक कंगोरे आहेत. त्याचा एक कंगोरा म्हणजे त्याच्याकडे येणाऱ्या सामान्य महिला ज्यांचे तो लैंगिक शोषण करत होता, आणि दुसरा कंगोरा म्हणजे त्याच्याकडे येणारे VIP गेस्ट्स ज्यांना तो दैवी शक्ती तंत्रमंत्राच्या गप्पा सांगून आकर्षित करायचा. तिसरा कंगोरा आर्थिक आहे. सामान्य महिलांचे व्हिडिओ लीक झाले जे अत्यंत दुर्दैवी आहे, तर VVIPंचे फोटो बाहेर आले. CDR बद्दल सुद्धा काही दावे करण्यात आले. एकंदरीत गुन्ह्यांची भीषणता लक्षात घेता ज्या महिलांचे खरातकडून शोषण झालं त्यांचे FIR करून घेणे, त्याबाबतची चौकशी पूर्ण करून खरातची वॉटरटाईट केस बांधणे ही प्राथमिकता तपासाची आहेच. तसेच आर्थिक संबंध असणाऱ्यांवर EDची कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. चौकशी करताना VIP मंडळींचा काही संबंध आढळला तर त्यांनाही बोलावले जाईल असे सांगण्यात आलं. पण काही पुरावे सापडले नाही तर नक्की काय होणार? VIP मंडळींना चौकशीच्या फेऱ्यातून अलगद काढण्यासाठीचं हे लॉजिक तर नाही ना, हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनात आहे. राक्षसाचा जीव जसा पोपटात होता अशी कहाणी आहे, तसाच खरातच्या साम्राज्याचा जीव त्याच्या ह्या ग्रेट भेटींमध्ये होता. हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्या सामान्य महिलांचे शोषण तो करत होता त्यातून त्याची पावर येत नव्हती हे सुद्धा सांगायची गरज नाही. खरातचा आर्थिक गैरव्यवहार इतके दिवस चालू शकला कारण या सगळ्याचे मूळ त्याची VVIP लोकांशी असलेली ओळख आणि जवळीक. हे सुद्धा वेगळ्यानं सांगायची गरज नाही. खरात अनेकांच्या जमिनी कोणत्या धाकातून गिळंकृत करू शकला हे सुद्धा वेगळं सांगायची गरज आहे का? खरातच्या विरोधात तक्रार द्यायला लोक का घाबरत होते हे सुद्धा सांगायची गरज आहे का? त्यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत आमदार मंत्र्यांची वापरलेली नावे या सगळ्याची अप्रत्यक्षपणे उत्तरं देऊन जातात. आता प्रश्न आहे की ज्याला कर नाही त्याला डर कशाची? मग ज्या ज्या नेत्यांची नावे खरातशी जोडल्या गेली किंवा ज्यांचे फोटो खरात बरोबर पुढे आले त्यांनी स्वतःच चौकशीला तयार असल्याचं का सांगितलं नाही? आपली खरात बरोबर नक्की जवळी काय होती हे सांगायला फोटो आणि CDR असणारे मंत्री, नेते, आमदार आणि त्यांचे नातेवाईक आपसुकच समोर का येत नाही? याचा थेट परिणाम चौकशीच्या विश्वासार्हतेवर होतो. सामान्य माणसाचा संशय बळावतो आणि त्यामुळे चौकशी सिलेक्टिव्ह होते का अशासारखे प्रश्न उपस्थित केल्या जातात. आज प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. हे मनात शंका बाळगणाऱ्यांसाठी थोड्याफार प्रमाणात आश्वासक ठरले असेल. ज्या धाडसानं सरकारनं प्रकरण बाहेर काढलं त्याच धाडसानं पुढची कारवाई सुरू राहिली पाहिजे.